नमस्कार मित्रांनो, मी खाओबली. आज आपण आलो आहोत खोपोली गावात खोपटे रोडला कोंकण करी या रेस्टॉरंटमध्ये. आमच्या बऱ्याच फॉलोअरने रिकमेंड केली होती ही जागा. इथे कोकणी पदार्थ खूप सुंदर भेटतात. तर चला जाऊन बघूया. अँबियन्स तुम्ही बघू शकता, जबरदस्त दिसतंय. मस्त सुंदरसा असा ढाबा आहे. आतमध्ये जाऊन बघूया की काय काय आहे करून. चला. मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे फॅमिली सेक्शन आहे. एवढा मोठा फॅमिली सेक्शन. आणि एक महत्वपूर्ण गोष्ट मित्रांनो, जर तुम्ही अलिबागला येत आहात, अलिबागच्या दोन मार्ग आहेत, एक तर पळसपे फाटा आणि एक खोपरोली रोड. इथून जर तुम्ही आलात तर कोंकण करी हॉटेलला नक्की भेट द्या. तुम्ही बघू शकता हा एक फॅमिली सेक्शन आणि पर्सनल कॉटेजेस सुद्धा आहेत. हे बघा. तर बोलण्याचा उद्देश मित्रांनो, या हॉटेलचं तुम्ही एक अँबियन्स बघा. कौलारू घर आहेत बघा. तुम्ही जर इथे आलात तर तुम्हाला गावची फील येईल. तुम्हाला जणू असं वाटेल तुम्ही गावातच कुठे बसला आहात. बघा, जसं आहे तसं नॅचरल ठेवलंय त्यांनी. बघा, मस्त असं गोनपाट वगैरे लावून तुम्हाला नॅचरल फिलिंग येईल. तर मित्रांनो, आतमध्ये गार्डन सेक्शन सुद्धा आहे, जिथे लाईव्ह स्क्रीनिंग पण आहे. सध्या IPL मॅच चालू आहे. मस्त निवांत बसून तुम्ही जेवणाचा आस्वाद घेऊ शकता आणि मॅच सुद्धा बघू शकता. या. आणि ओपन गार्डन आहे बघा. मस्त निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही बसून उत्कृष्ट जेवणाचा आस्वाद घेऊ शकता मित्रांनो. या. टोटल 10 कॉटेजेस आहेत, प्लस फॅमिली डायनिंग आहे, प्लस ओपन गार्डन आहे, जिथे तुम्ही मी मगाशी दाखवलं लाईव्ह मॅच बघू शकता तुम्ही. हे बघा कॉटेजेस, वॉशरूम. तुमचा मोठ्या प्रमाणात ग्रुप येत असेल, निवांत तुमची प्रायव्हसी मस्त तुम्ही मित्रांसोबत एन्जॉय करू शकता. हे बघा. जसं तुम्ही बघू शकता मित्रांनो, जर तुमचा 10-15 जणांचा ग्रुप असेल त्यासाठी पण एक स्पेस आहे. 5 जणांचा ग्रुप असेल त्यासाठी सुद्धा कॉटेज आहे. त्यांनी वेगवेगळ्या ग्रुपसाठी डिस्टिंग्विश केले, डिवाइड केले. ओके. या. मित्रांनो, जसं मी मगाशी सांगितलं, मासे बघा तुम्ही किती फ्रेश आहे. बांगडे, प्रॉन्सची साईज बघा मित्रांनो. बोंबील, सुरमई, पापलेट. तर मित्रांनो, या हॉटेलची खासियत आहे, रोज फ्रेश मासे सर्व केले जातात त्यांच्या कस्टमरला. ओके. सो मित्रांनो, आता आपण बोलूया हॉटेलच्या ओनरला. क्या दादा? नमस्कार दादा, नमस्कार. आपलं नाव काय? अभिजित म्हात्रे. अभिजित सर, मला सांगा, आपलं हे हॉटेल सुरू होऊन किती दिवस झाले? आता नाही बोलले तरी 1 वर्ष कंप्लीट होईल पुढच्या महिन्यात आपल्या हॉटेलला. अच्छा. आणि हॉटेलचं नाव आहे कोंकण करी. तर मला फक्त तुम्हाला विचारायचं आहे, क्युरिओसिटी म्हणून, की फक्त इथं कोकणी पदार्थच भेटतात की इतर पण असे म्हणजे इंडियन, चायनीज वगैरे पण आहे? आता हा खूप लोकांचं कन्फ्युजन आहे की नावावरनं त्यांना वाटतं की फक्त कोकणीच फूड आपल्या इथे भेटतं, बट असं नाहीये. आपला जो स्पेशलाइज क्विझिन आहे तो कोकणी आहे, पण त्या व्यतिरिक्त आपण आगरीमध्ये पण स्पेशलायझेशन करतोय,
पंजाबी, तंदुरी, चायनीज, इनफॅक्ट चायनीज मध्ये आपण काही कॉन्टिनेंटल डिशेस पण द्यायचा प्रयत्न करतो. सो नॉर्मली ज्या रेस्टॉरंटमध्ये ज्या क्विझिन्स असतात त्याच क्विझिन्स आपल्या इथं ऑलवेज अवेलेबल असतात आणि सगळ्यामध्ये आपण काहीतरी आपलं एक थोडंसं एक्स्ट्रा द्यायचा प्रयत्न करतो. सो कोकण करी हॉटेलमध्ये तुम्हाला प्रत्येक पदार्थाचं जेवण अवेलेबल असणार आहे. अजून एक मला प्रश्न पडला होता की आपल्या हॉटेलची युएसपी काय, म्हणजे ते खाण्यासाठी माणसं लांबून लांबून येतात. आता कसं असतं, तुम्ही स्टार्टर सगळीकडेच भेटतात, पण तंदुरीमध्ये आपण 2-3 गोल्डन तंदुरी आणि काली मिरी तंदुरी, परत मेन कोर्स मध्ये बघाल तर आपलं मालवणी हंडी आहे, चिकन लपेटा आहे. ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत, त्यांच्यामध्येच आपण फोकस जास्त केलं की त्यांना आपण कसं सुधारू शकतो आणि कसं त्याच्यामध्ये क्वालिटी देऊ शकतो, तो आपण प्रयत्न केला. काहीतरी युनिक द्यायला जायचो आणि मग ते कस्टमरला पटेल नाही पटेल त्या त्या डायलेमापेक्षा मी विचार केला की जे ऑलरेडी मार्केटमध्ये आहे त्यालाच आपण कशी तरी सुधारणा करून सर्व्हिस करता येईल आपल्याला, असं करू सगळं. आणि मला सांग की हा कॉन्सेप्ट तुला कसा सुचला? जसं तू म्हटलंस की एकच वर्ष झालंय हॉटेल सुरू होऊन, तर तुला अशी रस्टिक जागेमध्ये तुला कसं सुचलंय, तुला आयडिया कशी आली? तर भरपूर 5-6 वर्षापासून माझी इच्छा होती की मला स्वतःचं रेस्टॉरंट उघडायचं, स्वतःचं रेस्टॉरंट. हे माझं खूप चालू होतं. दरवर्षी मी विचार करायचो की आता नको, आपण पुढच्या वर्षी करू. तर मग कुठेतरी लास्ट इयरला असं मनात आलं की आपण करून टाकूया. आणि मग आय वेंट फॉर इट आणि मी ही लोकेशन चूज केली. आणि हा लोकेशन चूज करायचं पण रिझन असं आहे की मी पण इथला लोकलच आहे. त्यामुळे मी बघायचो की इथना जेव्हा कुठल्याही फॅमिलीला कुठे जेवायला जायचं असेल तर दे हॅव टू ट्रॅव्हल व्हेरी फार, जिकडे त्यांना चांगलं जेवण भेटेल, ऑर एल्स त्यांना कुठेतरी चायनीज कॉर्नर वगैरे वरती कॉम्प्रोमाइज करायला लागेल. तर मी ट्राय केलं की कुठेतरी सिटीमध्ये करण्यापेक्षा आपलं इथे थोडंसं ऑफ बीटला करून कशी आपल्याला लोकांना सर्व्हिस देता येईल ते विचार करून मग आपण ही जागा लोकेशन चूज केली आणि मग इथेच हे सगळं आपण डेव्हलप केलं. अत्यंत छान. सो मित्रांनो, आपला मराठी माणूस व्यवसायात पुढे जावा ही सर्वांची इच्छा असते. मी हार्दिक शुभेच्छा देतो म्हात्रे साहेबांना. धन्यवाद. बोल फिरवायचं आहे का असं? एक तंदुरी लावलं का पार्सल? ठीक आहे, या 15. चंदन, अदरक लहसुन का पेस्ट लेना उधर से बता, एक स्पून में ले. डायरेक्ट ऊपर से डालने जमेगा क्या तेरे को? छोड़ेगा बराबर उस पे, हाथ से छोड़. डालो नीचे उसको पेस्ट. डालो नीचे से चले. हाथ मत दिखो, ऊपर मत. बस मसाला ज्यादा हो गया. एक बार मागुरी निकाल. नाना एक पनीर क्रिस्पी मार दो. एक वेगळी बरोबर हल्ली आपण बाबा आलता.
म्हणजे हल्दी फ्लेवर मध्ये येते. ही ऍक्च्युली जिम वगैरे वाल्यांसाठी मस्त तंदुरी आहे. अच्छा, डाएट तंदुरी आहे Diet मित्रांनो, तंदुरी. डाएट तंदुरी आहे. ती कशी तुम्हाला म्हणजे ऍसिडिटी वगैरे काहीच प्रॉब्लेम नाही. अच्छा, आणि हे काय? हे आपले माखली आहे. स्वीट्स आपण अच्छा बोलतो. अच्छा, स्वीट. ओके स्वीट तवा आपला आगरी स्टाईल मध्ये आहे. ओके ओके. आणि आपले नान, तिथे आहे आपली मटन बिर्याणी अच्छा, आणि प्रॉन्स दम बिर्याणी. मला ह्याची उत्सुकता आहे, जरा खोलून कुणाला दाखवू शकतो येस का? सर, कोणी येईल? वेटरला बोलव. आणि इथे आपलं हे आपलं माखली आहे, पण अच्छा. ही तवावरती केली, तवा फ्राय. अच्छा, ही नॉर्मल वरच्या तव्या, Yes. शॅलो फ्राय येस येस. आणि आपली ग्रेव्ही मध्ये. ग्रेव्ही मध्ये. जैसा बाकी कस्टमर को सर्व करते ना वैसे. तो आपलं मेन वेटर आहे ना, त्याच्यावर प्रेशर असतो. खरखरते काय? तर मित्रांनो बघू शकता, ग्रीन तंदुरी मिंटचा फ्लेवर येतोय. अप्रतिम टेस्ट आहे, अप्रतिम. टेक्स्चर पण एकदम सॉफ्ट आहे आणि खूप टेंडर झालेलं चिकन. घेऊ टाकू. सो मित्रांनो, आता आपल्यासमोर मस्त पापलेट करी आणि स्टीम राईस आहे, जे की माझा सर्वात फेवरेट आहे. तर चव करून बघूया आपण. घेतला घास. मित्रांनो, दोन प्रकारचं जेवण असतं. एक तर फक्त पोट भरण्यासाठी आणि एक तुमची आत्मतृप्त करण्यासाठी. आत्मतृप्त करायचं असेल तर कोकण करीला भेट द्या. तर दादा नमस्कार. नमस्कार. मला सांगा, तुम्ही किती दिवस झाले इथे येत आहात आणि तुमचा आवडता पदार्थ काय? ऍक्च्युली हा जो कोकण करी बोललं म्हणजे आपलं एक आग्र्यांचं. अच्छा. हे जेव्हा इथं जो एक हॉटेल झालं आणि आम्ही या पहिल्या वेळी इथं आलो, आम्हाला एवढी टेस्ट आवडली आणि तेव्हापासून अजून सरे आम्ही या हॉटेलमध्ये कंटिन्यू येतो रेग्युलर. अच्छा. आणि इथले पदार्थ आहेत ना, जसे आपले आगरी कोल्यांचे आहेत, अच्छा. एवढे टेस्ट असतात. म्हणजे याच्यामध्ये बघायला गेलं तर मच्छी, पापलेट, झिंगा हे एवढे टेस्ट असतात. आणि फॅमिलीसाठी यांच्यासाठी सेपरेट रूम आहे. आणि बाकी असते फॅमिलीचं एवढी असते का सर्व म्हणजे एक असं वाटतं का हॉटेलमध्ये बसापेक्षा या धाब्यामध्ये बसलेला एकदम आवडतो. हॉटेलमध्ये जर वेगळी टेस्ट असतोय आणि धाब्यामध्ये वेगळी टेस्ट असतोय आणि एवढं टेस्ट असतोय का खायसारखं वाटतोय. आगरी कोल्यांची टेस्ट एक आवडलं. कोकण करी नाव आहे ना, याच्याच्या डेटमध्ये बघायला गेलं तर पूर्व विभागामध्ये म्हणजे उरण तालुक्यामध्ये जो असा बघायला गेला एक विभाग असतो पूर्व विभाग, याच्यामध्ये असा पहिला हा धाबा आहे का याच्यामध्ये एवढी टेस्ट आणि सर्व्हिस एकदम टेस्ट आहे सर्व्हिसमध्ये आणि याच्यामध्ये मस्त वाटतोय. आणि इथं आम्ही कंटिन्यू असतो
आमचे शेट पण आहे तिथे आणि कंटिन्यू आम्हाला ते जिथं आम्हाला काही कमी पडतोय एक वेटर जर आम्हाला कुठं काही कमी पडलं लगेच तिथं वेटर त्यांचं एक सर्व्हिस असते लगेच आम्हाला तिथे उपलब्ध करून देतात आणि काही अजून सारी कुठली कमीपणे आम्हाला करून दिले नाही एक चांगलं वाटलं. आणि टेस्टी पदार्थ बोलला तर आम्हाला पनीर चिल्ली एकदम मस्त म्हणजे आमचा फेवरेट आहे व्हेज कारण आम्ही जास्त सर्वात बेस्ट भेटते सर्वात बेस्ट पनीर चिल्ली. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. कोकण करीचे रिव्ह्यूज बऱ्याच ब्लॉगरने दिलेले आहेत. ठीक आहे, त्यांना कमेंट सुद्धा आली होती की सर्व्हिस खूप स्लो आहे. मित्रांनो, 3 महिन्याआधी या हॉटेलच्या ओनरने यांचा सर्व्हिस स्टाफ वाढवला आहे आणि आता सर्व्हिस त्यांची चोख आहे. तुम्हाला सर्व्हिसची कंप्लेंट भेटणार नाही ही गॅरंटी खाऊबलीची. सो बिंदास या कोकण करीमध्ये. सो मित्रांनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा.